पाय गळ्यात आलेत अक्षरशः। मित्र तुम्ही बघू शकता, हे बघा रोड अक्षरशः म्हणजे रोडची कंडिशन नाही आहे ह्या साईडला। आणि कसं आहे ना, पूर्णपणे असे तीव्र चढ आहेत। त्यामुळे एक सोशल इन्फ्लुएन्सर होती, तिचा मित्रांनो एक दुर्दैवी मृत्यू झाला आहे। म्हणजे रील्सच्या नादात पाय घसरला आणि ती वरून खाली पडली, 300 फूट खोल दरीमध्ये पडली। बघा संपूर्ण अगदी अशी दगड आहेत ना, त्या अशा अगदी गुळगुळीत झालेले आहेत। त्यामुळे अशा वेळेला चालताना ही जी गॅप असते ना, त्या गॅपमध्ये पाऊल ठेवा। हवा आहे ना, हवा असं बॅलन्स जातो पूर्णपणे हवेने। आताच एक मध्यंतरी मी एक बातमी देखील बघितली की झाडावर एका माणसाने हात ठेवलेला आणि तिथेच मित्रांनो सापटोळी, म्हणजे आमच्याकडे त्याला सापटोळी म्हणतात, तो प्रकारचा मित्रांनो साप तिथे होता। पण जाण्याआधी आम्ही हे बघा दगडावर दगड ठेवले आहेत, तसंच जरा फांदे देखील मोडून ठेवले आहेत, जेणेकरून आपल्याला क्लू भेटले पाहिजे की आपण आलोय कुठून। इथून आपल्याला प्रॉपर असा व्ह्यू पाहायला मिळतोय रानपट धबधब्याचा। हे बघा आता विषय असा झाला आहे की 2 रस्ते आलेत, पण ठीक आहे, जरा म्हटलं पाऊस पण जास्त होता, थोडा ब्रेक घेतोय आणि कसं आहे रेंज पण नाही आहे त्यामुळे, आणि आसपास आता कोण आहे नाही। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अजून एका पावसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्र हो, आजचा आपला प्रवास असणार आहे टिकलेश्वरला। म्हणजे आज आपण चाललो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यात टिकलेश्वर हे मित्रांनो देवस्थान आहे, त्या ठिकाणी आज आपण भेट द्यायला चाललेलो आहोत। तर खूप मजा मस्ती येणार आहे आणि आज आम्ही दोघंच आहोत, मी आणि माझा भाऊ। बघू शकता आम्ही दोघंच आहोत आज, कारण बाकीच्यांना आज काय पॉसिबल होत नाही आहे। तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे। तर बघू मित्रांनो आज काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्या नवीन, कारण आजचा आपला प्रवास देखील मोठा असणार आहे। आत्ता वाजलेले आहेत बरोबर सकाळचे 7:15 आणि पाऊस पण कमी आहे। आता पुढे पुढे बघूया पावसाचा काय अंदाज असणार आहे ते। तर त्याआधी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला मित्र, व्हिडिओला सुरुवात करूया। या रोडबद्दल तू काय बोलू शकतोस? बाबा पाय गळ्यात आलेत अक्षरशः। मित्र तुम्ही बघू शकता, हे बघा रोड अक्षरशः म्हणजे रोडची कंडिशन नाही आहे ह्या साईडला। आणि कसं आहे ना, पूर्णपणे असे तीव्र चढ आहेत, त्यामुळे ना गाडी पहिल्या गेअरवर ठेवावी लागते आणि चढवावी लागते। अक्षरशः आता पायामध्ये गोळे आलेत, कारण कसं आहे ना डबल सीट घेऊन, आणि ही कशी 100 सीसीची बाईक आहे, त्यामुळे पहिल्या गेअरवरच गाडी चढवावी लागते। आणि काय ठिकाणी म्हणजे अक्षरशः दगडी अशा बाहेर आलेल्या आहेत। तर आता हाय होप की पुढचा तरी रोड थोडा तरी चांगला असावा, कारण आता हा कॅपॅसिटी संपलेली आहे। तर मग आता गाडी इथंच लावूया आणि चालत जाऊया। तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलो आहोत बरोबर टिकलेश्वर या ठिकाणी, म्हणजे जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना त्या ठिकाणी मी आता उभा आहे। कसं आहे ना, मगाशी मला व्हिडिओ करायला मिळाली नाही, चिपळूणमध्ये मी इंट्रो मारला, त्यानंतर मध्ये पाऊस भयानक लागला, त्यामुळे काय मी गोप्रो किंवा फोन काय काढला नाही। म्हटलं डायरेक्ट आपण तिथे जाऊया आणि मगच जे काय गोष्टी आहेत ना त्या बोलूया। तर आता मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि मग मित्रांनो आपला जो ट्रेक आहे ना त्या ट्रेकला आपण सुरुवात करूया। आणि बघू शकता जबरदस्त प्रकारचं धुकं पसरलं इकडे, थोडं तरी क्लायमेट क्लिअर झालं पाहिजे तरच आपल्याला वरती जाऊन आजूबाजूचा परिसर आहे ना तो पाहता येईल। ठीक आहे, बघू पुढे। तर चला मित्र, एकंदरीत आता आपला जो ॲक्च्युअल ट्रेक आहे ना त्याला आपण सुरुवात करूया। बोला हर हर महादेव। तर आजच्या ट्रेकमध्ये आपल्यासोबत आहे आपला भाऊ तन्मय, आणि बघू शकता बरेचसे पर्यटक ह्या ठिकाणी आलेले आहेत। तिकडे देखील एक 4 व्हीलर आहे, तसे तिकडे देखील बाईक आहे, आणि आपली बाईक आपण तिकडे लावलेली आहे सुरक्षित जागेमध्ये। आणि कसं आहे ना मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर भयानक परिश्रम करून इथपर्यंत यावं लागतं, कारण रस्ता भरपूर डेंजर आहे। जर तुम्हाला प्रॉपर बाईक वगैरे चालवता येत असेल तरच मित्रांनो इकडे या, नाहीतर मग कुठेतरी जरा थोडं खाली लावून मग चालत या, कारण भयानक रस्ता खराब आहे आणि तीव्र चढ आहे। त्यामुळे जर येता थोडं सावकाश या। आणि बघू शकता पाऊस पण आता चालू झालेला आहे। तर चला आता आपण आपला जो ट्रेक आहे ना त्या ट्रेकला सुरुवात करूया। तर ही आहे आपली ट्रेकची पहिली पायरी, चला। आणि सर्व अशा ह्या पायऱ्याच आहेत, त्यामुळे कोणती अशी जंगलवाट वगैरे नाही आहे, सर्व अशा पायऱ्या जातात। पुढे गेल्यावर बघूया काय वेगळं पाहायला मिळालं तर। त्यामुळे ट्रेक तसा इझी आहे मित्रांनो आजचा, काय मोठा असा अवघड नाही आहे। जर येत आहे तर काय टेन्शन नाही, थोडा पाऊस थांबला पाहिजे बस। आणि अजून एक गोष्ट म्हणजे कसं आहे ना, इथून मार्लेश्वर देखील करू शकतो आपण, जास्त काय लांब नाही आहे, फक्त 15-20 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। पण म्हटलं किती वेळ जातो ते आधी आपण बघूया इकडे, मग त्याच्यानंतर बाकीचे प्लॅन करूया। कारण मार्लेश्वरला मी जाऊन आलो आहे, पण टिकलेश्वरला पहिल्यांदाच चाललो आहे, ते पण पावसामध्ये, त्यामुळे इकडे टाईम जाऊ शकतो। बघू आता पुढे।
आणि अजून एक गोष्ट सांगायला गेलो ना तर ह्याच्या पायऱ्या आहेत त्या आता पावसामुळे गुळगुळीत झालेल्या आहेत, त्यामुळे जर येत आहे तर ती एक थोडी काळजी घ्या. हे बघा बघू शकता संपूर्ण असं शेवाळ तयार झालं आहे, त्यामुळे ती एक काळजी घ्या मित्र हो. आणि सावकाश सावकाश ट्रेक करा, काय गडबड नाही आहे. आम्ही पण आत्ता ट्रेक चालू केला आहे. मस्त ह्या साईडचा जो माहोल आहे ना मित्र तो खूप जबरदस्त असतो. मार्लेश्वरला पण जर तुम्ही कधी गेला असाल ना तर तुमच्या लक्षात आलंच असेल, खूप मस्त आहे. आणि इकडे पाऊस असणारच, कारण ही संपूर्ण अगदी सह्याद्री रांग आहे, त्यामुळे पाऊस तर आज आपल्याला बघायला मिळणारच आहे. त्यात काय नवीन नाही, फक्त थोडं जरा क्लायमेट आहे ना ते बाजूला झालं पाहिजे, कारण खालचा व्ह्यू मला पाहायचा आहे, जबरदस्त दिसतो. तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही सर्व अशा आता रॅलिंग सुरू झाल्या आहेत. जसं आपण उंचावर येतो ना तसं आता ह्या ज्या रॅलिंग आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण धुका आहे रे तन्मय. हे बघा आता ह्या अशा प्रकारच्या रॅलिंग आहेत ना त्या आता चालू झाल्या आहेत. आता जो आपला पायरीचा पार्ट आहे ना म्हणजे पायऱ्या संपल्या आहेत आणि आता हे बघा अशी मातीची वाट चालू झाली आहे थोडीशी. मला वाटलं की ट्रेक जास्त मोठा आहे, पण जास्त नाही आहे. इथून वरती जो झेंडा आहे ना तो आधी दिसतोय आम्हाला, म्हणजे माझ्या मते अजून अर्ध्या तासामध्ये आपण वरती असू. हे बघा संपूर्ण अजून अशी ही आता मातीची अशी वाट आहे, मग आपण पोचू. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. हे बघा आता बघू शकता तुम्ही संपूर्ण ही आता अशी घसरडी वाट चालू झालेली आहे आणि आत्ताच रॅलिंग संपली आणि संपूर्ण ही आता अशी घसरडी वाट कंटिन्यू आता अगदी वरपर्यंत असणार आहे. पण इथे मित्रांनो जास्त पडण्याचे चान्सेस असतात, कारण तुम्ही आता इथे नीट बघू शकता. हे बघा संपूर्ण अगदी अशी दगड आहेत ना त्या अशा अगदी गुळगुळीत झालेले आहेत, त्यामुळे अशा वेळेला चालताना ही जी गॅप असते ना त्या गॅपमध्ये पाऊल ठेवा किंवा मग सुक्या जागेवर तुम्ही पाऊल ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि ट्रेक करा. कारण कसं आहे ना ह्या ठिकाणी जर एकदा पडलात ना तर खूप मोठी इंजुरी होऊ शकते मित्र. तर ही एक काळजी घ्यायला मात्र अजिबात विसरू नका. काय तर मग ट्रेक केवढा आहे, मोठा आहे? हां मग किती वेळ लावू शकतो? अर्धा पाऊण तास. संपूर्ण असं फॉग पसरलं आहे आणि बघा माणसं अजून चालत आहेत. थोडा फॉग कमी झाला पाहिजे ते यार. ते बघा ऑलमोस्ट आपण मित्रांनो पोचलोच आहोत. तुम्हाला वरती आता किती दिसते मला कळत नाही आहे. हे बघा हेच ते मंदिर आहे मित्रांनो टिकलेश्वराचं. तर आता आपण हा एवढा पार्ट वर गेलो की आपण पोचलोच. म्हणजे तसं पाहायला गेलात ना तर अर्धा पाऊण तासाची फक्त ट्रेक होती मित्रांनो आपली आजची. त्याच्यापेक्षा जास्त नाही म्हणू शकत. मॅक्स टू मॅक्स 1 तास जर तुम्ही आरामात आलात तर. हर हर टिकलेश्वर. तर आत्ता आपण पोचलेलो आहोत बरोबर त्या मंदिराच्या इथे आणि आजूबाजूला तुम्ही मित्रांनो परिसर बघू शकता. संपूर्ण असं धुकं पसरलं आहे. ॲक्च्युली काय आहे ना ज्यावेळेला क्लायमेट पूर्णपणे क्लिअर होतं त्यावेळेला आपल्याला खालचा संपूर्ण परिसर आहे ना तो दिसतो. पण हे पाहू शकता हे आहे मित्रांनो ते मंदिर श्री टिकलेश्वराचं आणि खूप मस्त मित्रांनो दर्शन झालं. आणि बघाल ना तर गर्दी पण थोड्याफार प्रमाणामध्ये होती आणि वारा बघा भयानक वारा सुटला आहे आणि खालचं तर काही दिसतच नाही आहे, त्यामुळे मी काय दाखवूच शकत नाही. ते एक आपलं स्वप्न आज अपुरं राहिलं आहे. पण ठीक आहे काय हरकत नाही. दर्शन मित्रांनो एकंदरीत खूप छान झालं आणि खूप मस्त मित्रांनो. कसं असताना काय काय वेळेला आपण त्या ज्या ठिकाणांवर जातो त्या वेळेला काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत, पण काय काय गोष्टी पाहून आहे ना आपलं मन आहे ना ते एकदम तृप्त होऊन जातं. तर तसाच काहीसा एक्सपिरियन्स मला आज या ठिकाणी आलेला आहे. खूप छान वाटलं, जबरदस्त. तर मित्र बघू शकता आता मी बरोबर मंदिराच्या बाजूला एक खोली आहे
ज्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता. हे बघा ह्या ठिकाणी ही जी खोली आहे, या ठिकाणी तुम्ही आलात कधी तर इकडे जेवण वगैरे करू शकता. आणि हे बघा अर्धे आता अजून लोक आहेत ते आता येत आहेत. आणि पाऊस आता अचानक भयानक वाढलेला आहे. हे बघा म्हणजे वारा जेवढा सुटला ना काय विचारू नका, भयानक वारा सुटला आहे. काय वाटतं तन्मय? मस्त ना, मस्त दर्शन झालं मित्र, खूप छान वाटलं. छत्री बघा, छत्री हवा आहे काय? बंद कर. तर मित्र आता आपण हा जो ट्रेक आहे ना तो आता ऑलमोस्ट खाली उतरलोय. तर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आत्ताच एक कुंभे वॉटरफॉलला खूप मोठा इन्सिडेंट घडला आहे. म्हणजे इथून मागे 2-3 दिवस आधी एक सोशल इन्फ्लुएन्सर होती, तिचा मित्रांनो एक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्हणजे रील्सच्या नादात पाय घसरला आणि ती वरून खाली पडली, 300 फूट खोल दरीमध्ये पडली. तर सांगण्याचा इश्यू असा आहे की कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर जाताय ना तर मित्रांनो संपूर्ण त्या जागेची आधी तुम्हाला माहिती असली पाहिजे, किंवा गावातला एखादा गाईड तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी घेऊन जा. आणि कसं आहे ना, रील्स आणि फोटोच्या नादामध्ये तुम्ही काय करताय ह्याचं तुम्हाला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा भान असलं पाहिजे. आणि मित्र म्हणेन की अशा ठिकाणी तुम्ही जास्त पुढे पुढे जाऊच नका, कारण कसं आहे ना, वाऱ्याचा फ्लो हा खूप जास्त असतो. आणि ही जी मित्रांनो सह्याद्री आहे ना, ह्या सह्याद्रीचा अंदाज हा कोणालाच मित्रांनो आत्तापर्यंत आलेला नाही आहे आणि येणार देखील नाही आहे. कारण खूप अजस्त्र असं मित्रांनो रूप ह्या सह्याद्रीचं आपल्याला पाहायला मिळतं, जास्त करून पावसाळ्यात. तर कसं आहे ना, आपला जीव हा आपल्या घरच्यांसाठी म्हणू नका किंवा इतरांसाठी देखील खूप प्यारी आहे. त्यामुळे जाता येतं स्वतःची काळजी घ्यायला मित्र हो अजिबात विसरू नका. आणि अति पावसाच्या ठिकाणी जर जात असाल तर प्रॉपर रेनविअर तसंच पुरेसं असं खाणं तुमच्यासोबत असलंच पाहिजे. आणि परत सांगतोय की गावातला एखादा माणूस हा मित्रांनो नक्की हायर करा, कारण ते तुमच्यासाठी आणि बाकीच्यांसाठी देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मित्र हो आता आम्ही निघालेलो आहोत उक्षी वॉटरफॉलला निघालो आहे. आत्ता आपण तिकडचेवरून खाली उतरलो आणि मग तिकडून आमचा प्लॅन झाला की आपण उक्षीचा जो रानपाटचा वॉटरफॉल आहे ना त्या ठिकाणी जातो आहे. आणि कसं ना मित्रांनो, फिरतोय गावागावातून वगैरे, त्यामुळे रस्ता काय कळत नाही ॲक्च्युली. पण ठीक आहे, ते आता बोलले एकजण की तुम्ही आंबोली मार्गे जा, डायरेक्टली मग तुम्ही हायवेला जॉईन व्हाल, मग तिथून तुम्ही उक्षीला जाऊ शकता. आता विषय असा झाला आहे की 2 रस्ते आलेत, पण ठीक आहे जरा म्हटलं पाऊस पण जास्त आहे, थोडा ब्रेक घेतोय. आणि कसं आहे रेंज पण नाही आहे त्यामुळे, आणि आसपास आता कोण आहे नाही. तर बघू थोडा वेळ थांबूया, पाऊस जरा कमी झाला की आपण मग निघू. पण आज उक्षीचा जो रानपाटचा वॉटरफॉल आहे ना मित्रांनो, तो तुम्हाला पाहायला मिळणार आपल्या व्हिडिओमध्ये, त्यात काय शंका नाही. हे बघा बघू शकता, तन्मय इकडे रेंज शोधतोय. काय नेटवर्क आहे? काय नेटवर्क आहे ना? बघ जरा लोकेशन पटकन. आणि इकडे बघू शकता मित्र, मस्त अगदी अशी शेती केलेली आहे, लावणी झाली आहे, मस्त वाटतं. गावागावामध्ये फिरतोय आम्ही, जबरदस्त वाटते. थोडं रस्ता वगैरे मिळत नाही पण ठीक आहे, काय हरकत नाही. आणि आपली गाडी बघा, आज भरपूर फिरले प्रमाणाच्या बाहेर. पाऊस भयानक आहे मित्रांनो आज, म्हणजे सकाळी चिपळूणवरून निघालो ना तिथपासून जो पाऊस भेटला आहे तो पाऊसच भेटला आहे कंटिन्यू. भयानक पाऊस आहे आज, भयानक. तर चला आता डायरेक्टली मी तुम्हाला उक्षीच्या तरी भेटेन, नाहीतर मग कुठेतरी मध्ये भेटतो. तर मित्र आता आपण बरोबर रानपाट ह्या गावी येऊन पोचलेलो आहोत. ॲक्च्युली हे गाव आहे रानपाट, हे बघा पाहू शकता. आणि इथे यायचं ना तर मित्रांनो बरेच म्हणजे कष्ट लागलेत आम्हाला आज, कारण खूप असं गावागावातून आलो, अक्षरशः बऱ्याच ठिकाणी चुकलो आहे, काय विचारू नका, भयंकर त्रास झाला आहे. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. हे बघा आता गाडी वगैरे आम्ही इथं पार्क केलं आहे. जर तुम्ही कधी येताय ना तर ही ग्रामपंचायत लक्षात ठेवा. आणि इथे पोस्ट आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक. हे बघा इथे हे पोस्ट आहे. आता ॲक्च्युली आम्हाला पण माहिती नाही की रूट कसा आहे तो, आता बघतो आजूबाजूला कोण भेटले तर, कारण आता इथपर्यंत तर आलो. इथं हा बरोबर आहे स्पॉट, मी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेला बऱ्याच जणांचा, भूषण द एक्सप्लोअर ह्याच्या व्हिडिओमध्ये पण मी बघितलेलं की त्यांनी इथून इंट्रो मारलेला. पण आता इथून पुढे कसं जायचं आहे ते एकदा आता बघूया आपण. ठीक आहे चला, असं होत राहतंच. ठीक आहे, बघूया आता हळूहळू काय काय पुढे पुढे घडतंय ना ते आपण बघूया. काय वाटतं मग? ठीक आहे रे, आता काय थोडा टाइम गेला आहे पण आता बघूया. घरं आहेत पण बंद आहे का घर? कोणाला तरी विचारायला लागेल रे.
कोणाला तरी विचारूया. हां इथूनच जायचे पण विचारायला एकदा बरं पडेल ना, परत जा या. इथे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळालं मित्र, बघू शकता. श्रीदेवी त्रिमुखी, श्रीदेव भैरवनाथ, श्रीदेवी वाघजाई. मस्त मंदिर आहे मित्रांनो. कोकणामध्ये अशा प्रकारचे मंदिरं जेव्हा पाहतो ना खूप छान वाटतं. कारण ह्यांचं मित्रांनो तुम्ही जर डेव्हलपमेंट बघाल ना तर खूप सुंदर आणि एकदम जुन्या काळातली अशी ही डेव्हलपमेंट आहे मित्रांनो. खूप जबरदस्त वाटतं आणि एक शांतता ह्या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या गावामध्ये आता आम्ही आलो आहे ना, खूप जबरदस्त वाटते. आता पाऊस चालू झाला आहे आणि अक्षरशः म्हणजे आता पक्षी ओरडत होते ना त्यांचा किलबिलाट देखील आता ऐकू येतो. एवढी शांतता आहे ना या ठिकाणी, जबरदस्त. हे बघा काय माहोल आहे बघा. आणि कसं आहे ना, थोडं वाटलं आम्हाला की आम्ही चाललो आहे कुठे, काय कळत नाही आम्हाला ॲक्च्युली. पण हे जे सुख आहे ना ते इथे आलं पाहायला मिळालं, खूप छान वाटलं. अजून पण आम्हाला कोण भेटलेला नाहीच आहे, पण आम्ही आपलं चालतो आहे. बघू इकडे असू शकतो वॉटरफॉल, त्या हिशोबाने आता आम्ही चालत चाललो आहे. अजून कन्फर्म नाही माहिती की इकडेच जायचं आहे म्हणून. बघू कोण काय भेटलं तर मग रस्ता चेंज करायला लागेल आणि बरोबर असेल तर चांगलंच आहे, काय हरकत नाही. पाऊस वाढला, सकाळपासून पाऊस आहे, कंटिन्युअसली पाऊस आहे, कंटिन्युअसली पाऊस. तर मित्र आता आम्हाला 4-5 पर्यटक भेटले. ते म्हटले तुमचा रस्ता बरोबर आहे, आम्ही पण तिकडे जाऊन आलो आत्ताच. जरा बरं वाटलं. कारण कसं आहे ना, ज्या वेळेला आपण अननोन ठिकाणी जातो आणि आपल्याला काय माहिती नसतं आणि असं काहीतरी पॉझिटिव्ह जेव्हा संदेश भेटतात ना खूप छान वाटतं. चला 10 ते 15 मिनटं लागतील असं ते बोलले अजून चालायला. आता काय चालू 10 काय अर्धा तास जरी लागत असला तरी काही टेन्शन नाही. पण एकदा रूट कळाला ना की बस पोचू आता आपण थोड्याच वेळामध्ये. तन्मय मला वाटतं गाडी आतमध्ये येते वाटतं. हां 100% आली असती गाडी आतमध्ये. पण म्हटलं जरा चालूया काय, मगापासून बसून बसून कंटाळा आला बाईकवर. नाही रे बाईकवर पण किती बसलोय, जवळजवळ 2-2.5 तास गाडीच चालवतोय. हां तेच, सकाळी टिकळेश्वरला आपण चाललो तेवढंच. हां तर मित्र अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आता बघू शकता तुम्ही संपूर्ण असं एक घनदाट जंगल आहे. ज्यावेळेला तुम्ही कोणताही ट्रेक करत असाल किंवा कोणत्याही वॉटरफॉलला भेट देत असाल त्यावेळेला अजून एक गोष्ट तुम्ही आवर्जून पहा, ती म्हणजे की साप मित्रांनो बऱ्याचशा प्रमाणामध्ये पावसामध्ये बाहेर पडतात. आणि कसं आहे ना, तर ह्या सर्व गोष्टींपासून देखील आपल्याला काळजी घेणं तितकं जास्त गरजेचं आहे. आपण ट्रेक करत असतो, मजा मस्ती करत असतो, पण कधी कधी कसं होतं आपण झाडांना वगैरे हात लावतो. पण झाडांना वगैरे हात लावताना मित्रांनो तुम्ही नीट बघा की त्या झाडावर नक्की कोण आहे की नाही. कारण कधी कधी कसं होतं, आत्ताच एक मध्यंतरी मी एक बातमी देखील बघितली की झाडावर एका माणसाने हात ठेवलेला आणि तिथेच मित्रांनो सापटोळी, म्हणजे आमच्याकडे त्याला सापटोळी म्हणतात, तो प्रकारचा मित्रांनो साप तिथे होता. तर कधी कधी असं होतं की काय काय साप असे असतात की त्यांचं विष किती बाधेल हे आपल्याला एवढी आयडिया नसते. आणि आपण सह्याद्रीमध्ये आलेलो असतो, तिथून खाली जाणं काय झाल्यावर हे पण डिफिकल्ट असतं. सो ह्या सर्व गोष्टी असतात. सो ती एक मित्रांनो काळजी घ्यायला अजिबात विसरू नका. तर चला पुढचा प्रवास अनुभवूया. हे बघा इथून आपल्याला धबधबा आता दिसायला सुरुवात झालेली आहे, तो बघा. आणि आवाज देखील येतो. पण आता ॲक्च्युली काय झालं आहे, ही पण एक वाट आहे आणि आता आपण ह्या वाटेने इकडून जायचं आहे की कुठून कन्फ्युजन आहे. तर आता आपण ह्या वाटेने जाऊया. पण जाण्याआधी आम्ही हे बघा दगडावर दगड ठेवला आहे, तसंच जरा फांदे देखील मोडून ठेवले आहेत जेणेकरून आपल्याला क्लू भेटले पाहिजे की आपण आलो आहे कुठून. सो जंगलामध्ये फिरताना ट्रेक करताना अशा गोष्टी तुम्ही मित्रांनो करत राहा. कारण कसं आहे ना, भटकण्याचे चान्सेस जास्त असतात आणि एकदा ह्या ठिकाणी भटकलात ना तर मग फिरतच राहाल. कारण जागा नवीन असते आणि अशा ठिकाणी आपल्याला काय एवढा अंदाज येत नाही. वाट तशी क्लिअर आहे, हे बघा सरळ सरळ दिसते, अगदी हीच वाट आहे. पण तरी देखील आपण आपल्या सेफ्टीसारखं म्हणजे सेफ्टीसाठी सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या मित्रांनो करून ठेवायच्या असतात. तर मित्रांनो आता आम्ही जवळजवळ पोचलेलोच आहोत. बाप रे आज पाऊस जास्त झाला आहे ना, अक्षरशः म्हणजे धबधबा ओसळून वाहतोय असं म्हणायला काय हरकत नाही. पाण्याच्या वाफा बघा मित्रांनो कितपर्यंत येतात त्या. डेंजर डेंजर भयानक. काय धबधबा आहे यार, जबरदस्त. तन्मय बघितलंस ना, सफर का फल मीठा होता है मेरे दोस्त. जबरदस्त. ॲक्च्युली मित्रांनो हा रेल्वेचा ट्रॅक आहे, हा बघा मध्ये, आणि क्रॉस करून आपल्याला तिकडे जावं लागतं. हे बघा लाजूळ सुरंग, हा इथं भोगदा आहे मित्रांनो ट्रेनचा, आणि हा आपला ट्रेनचा ट्रॅक, आपली कोकण रेल्वे.
इथूनच धावते मित्र. आणि समोरच हा रानपाट धबधबा खूप जबरदस्त वाटलं. तर मित्र हे बघा आपल्याला ट्रेनचं देखील दर्शन झालेलं आहे. कोणती ट्रेन आहे काय कळत नाही मला. हां निजामुद्दीन आहे, निजामुद्दीन. जबरदस्त. मी आता पुन्हा एकदा ट्रॅकवर आलेलो आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे. आता कॅमेरा ओपन केला ना की लेन्सवर पूर्णपणे पाणी पडतंय. हे बघा इथून आपल्याला प्रॉपर असा व्ह्यू पाहायला मिळतोय रानपट धबधब्याचा. हे बघा मी आता झूम करतोय 3x. जबरदस्त आहे मित्रांनो. आज पाण्याचा फ्लो पण जास्त आहे, पण मेन म्हणजे पाणी पांढरं शुभ्र पाहायला मिळालं आहे. मला वाटलं की पाऊस असेल त्यामुळे पाणी गढूळ झालं असेल, पण तसं काय नाही आहे. पाणी एकदम क्लिअर पाहायला मिळालं आहे. जबरदस्त. आलेल्याचं मित्रांनो फळ मिळालं, खूप भारी वाटलं.